केस गळती होते, केस पांढरे होत आहेत. फक्त ही 2 पाने वाटून लावा. शेवटपर्यंत एकही केस गळणार नाही. पांढरा केस काळे व्हायला सुरुवात होऊन एकही केस पांढरा दिसणार नाही. केस होतील काळे कायमचे. केस गळती होईल लगेच बंद. टकलावरही केस उगवू लागतील. व्हिडिओमध्ये केसांच्या सर्व समस्यावर 6 असे घरगुती उपाय सांगण्यात येतील की ज्यामुळे केस पांढरे होणं, केसांची गळती होणं, टक्कल पडणं अशा गोष्टींवर उपाय त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत. सर्वच उपाय घरगुती वस्तूने तयार झाल्यामुळे याला कुठलाही साईड इफेक्ट नाही, पण जबरदस्त पॉवरफुल आहेत. शास्त्रज्ञांनी देखील यांची ही मान्य केलेली आहे. जी महती आयुर्वेदात सांगण्यात आलेली आहे ती मान्य केलेली आहे. केमिकल औषधं वापरण्यापेक्षा ही औषधं घरगुती वस्तू जर तुम्ही वापरल्या तर नक्कीच तुमच्या केसांच्या संदर्भात सर्वच प्रॉब्लेम दूर होऊ शकतात. 5 ते 6 उपाय आहेत. यातील काही उपाय तरुण लोक ज्यांचे केस गळायला सुरुवात झालेली आहे त्यांच्यासाठी आहेत, तर काही उपाय तरुणपणीच केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे त्यांच्यासाठी आहे, तर काही उपाय तुमचं कितीही वय असू द्या, तुमचं 40, 45, 50, 60 म्हणजे अगदी कितीही वयापासून कितीही वयापर्यंत तुम्ही करू शकतात असे उपाय याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. व्हिडिओमध्ये आपण 5 ते 6 उपाय केस काळे करण्यासाठी उपाय पाहणार आहोत, केसची गळती थांबण्यासाठी करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला 2 अशी पानं त्या ठिकाणी सांगणार आहेत वनस्पतीची की ज्यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये असणारी केस गळती थांबून केस वाढायला जबरदस्त रीतीने सुरुवात होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. केस कायमची काळी करण्यासाठी, केस गळती लगेच बंद करण्यासाठी आणि टक्कल पडलेला असेल तर त्यावर केस उगवण्यासाठी 5 ते 6 उपाय व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. सगळ्यात आधी आपण केस जी काय पांढरी झालेली आहेत, पांढरी व्हायला लागलेली आहेत किंवा पूर्ण पांढरी झालेली आहेत तर ते पांढरं होणं कसं थांबवायचं आहे आणि केस काळी कशी करायची याचे आपण उपाय पाहू. आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात 2 अशी पाने तुम्हाला सांगणार आहेत की जी फक्त ठेचून तुम्हाला तुमच्या केसावर एकदा लावली का तुमची केस गळती इतक्या प्रमाणात थांबेल की तुम्ही जाल तरी तुमचे केस जाणार नाही. होय, शेवटपर्यंत तुम्हाला केस राहतील असं त्या ठिकाणी या उपायाची त्या ठिकाणी महती आहे. आता सगळ्यात आधी आपण ज्यांना पांढरी केस झालेले आहेत किंवा ज्यांना पांढरी केस होऊ द्यायची नाहीयेत तर त्यांच्यासाठीचे 2-3 उपाय पाहू आणि नंतर केस गळती थांबवण्याचे उपाय. आता काय होतंय, चेहऱ्याच्या सौंदर्यात आपली केस फार महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येकाला जाड, लांब आणि काळे केस हवेच असतात, पण आजकाल लहान वयातच केस पांढरे होण्याची प्रकरणं समोर येत आहे. वाढत्या वयाबरोबर केस पांढरं होणं ही आता सामान्य गोष्ट आहे. परंतु तुमचे केस जर लहान वयातच पांढरे होऊ लागले, केस गळती व्हायला लागली, टक्कल पडायला लागलं तर काळजी होणं स्वाभाविक आहे. केस अकाली पांढरं होणं या अनेकांची समस्या बनते. मग ते लपवण्यासाठी वेगवेगळे हेअरडाईज, केमिकलयुक्त हेअरडाईज आपण वापरतो जे केसांसाठी घातक ठरू शकतात आणि ज्यामुळे केस गळती होऊ शकते. तर त्यामुळेच केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी, केसाला मजबूती येण्यासाठी, केस गळती थांबण्यासाठी 4 ते 5 आपण अतिशय सोपे घरगुती उपाय आणि व्हिडिओच्या शेवटी अगदी टकलावर केस येण्यासाठीचे 2 पानं. पहिला उपाय आहे आवळ्याचा हेअर पॅक. जर तुम्हाला फ्रेश आवळे त्या ठिकाणी मिळाले तर आवळ्याचा हेअर पॅक तुम्ही बनवू शकता. यासाठी तुम्ही 2 ते 3 आवळ्यांचा रस करून त्या आवळा रस कोणत्याही तेलामध्ये तुम्ही करून मिक्स करून लावू शकता. 4 ते 5 तास हे डोक्यावर रावरण ठेवायचं आहे आणि डोकं शॅम्पूने धुवून काढायचं. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही हा आवळ्याच्या रसाचा जो लेप आहे तो जर लावला तर केसाची वाढ होऊन त्या ठिकाणी केसांचं पांढरं होण्याचं प्रमाण अतिशय कमी होईल. त्यानंतर खोबरेल तेलाचा वापर, तुम्ही जर कुठलं सिंथेटिक तेल जर वापरत असाल तर ते बंद करून खोबरेल तेलाचा वापर वाढवायचा. खोबरेल तेल वापरण्याने टाळूमधलं रक्ताभिसरण वाढतं. या तेलामध्ये बायोटीन, आर्द्रता आणि इतर घटक असतात जे केस पांढरे होण्यास प्रतिबंध करतात, केस गळती थांबवतात, एक विशेष ओलावा तयार करतात ज्यामुळे केस गळती अत्यंत कमी प्रमाणात होत असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे कढीपत्त्याचा उपाय. सर्व घरांमध्ये मिळणारा कढीपत्ता यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. याचा उपयोग अनेक प्रकारच्या रोगावर होतो. कढीपत्त्यामुळे आपले केस अगदी सहज काळे होतात, मोठे होतात, त्याचबरोबर मजबूती देखील येत असते. याच्या वापरासाठी तुम्ही आवळा आणि ब्राह्मी पावडर देखील याच्यात एकत्र करू शकता. 2 चमचे आवळा पावडर, 2 चमचे ब्राह्मी पावडर ही तुम्ही घेऊन त्यामध्ये बारीक कढीपत्ता जो वाळवलेला आहे त्याची पावडर घाला. या मिश्रणामध्ये पाणी घाला आणि याची पेस्ट केसांना लावा. 1 तास ठेवा आणि नंतर आपले केस धुवा. हे करत असताना 7 ते 8 दिवस तुम्हाला करायचं आहे. यामध्ये कोणत्याही त्या ठिकाणी जास्त शॅम्पूचा वापर करायचा नाही. आता सगळ्यात जबरदस्त उपाय आहे तो म्हणजे काळ्या चहाचा उपाय. होय, जी चहा पावडर, ज्या चहा आपण पितो तिच्या माध्यमातून देखील केसांना बळकटी येते, केस काळे होतात. पांढरे केस काळे करण्यासाठी काळ्या चहाचा चांगला परिणाम दिसून येतो.
जुन्या काळात आपल्या म्हाताऱ्या आजी देखील केस काळे करण्यासाठी वापरत होत्या. केसांना लावण्यासाठी काळ्या चहाला शिजवून तयार करा, थंड होण्यासाठी ठेवा, यानंतर कमीत कमी 1 तास केसांना हे लावा आणि नंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा. त्यामुळे केसामध्ये चमकही दिसू लागेल आणि जबरदस्त त्या ठिकाणी चकाकी तुमच्या केसांना आल्याशिवाय राहणार नाही. आता यानंतर एक असा उपाय जो जास्वंदीच्या फुलाचा आहे आणि त्यानंतर 2 अशी पाने की जी रगडून तुम्ही केसाला लावली का केसांच्या गळतीचा प्रॉब्लेम पूर्णतः सॉल्व्ह होतो. पण तत्पूर्वी जास्वंदीच्या फुलाचा उपाय जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आता जास्वंदीच्या फुलाचा वापर जितकं ते सुंदर दिसतं, कलरफुल दिसतंय, तितकंच ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं. याच्या वापराने केसाची वाढ होते, त्याचबरोबर केस मजबूत होतात. याला इंग्लिशमध्ये हिबिस्कस म्हणतात. तर हिबिस्कसच्या फुलाने केस काळे करण्यासाठी रात्री काही फुले पाण्यात टाकून दुसऱ्या दिवशी या पाण्याने केस धुवावे किंवा तुम्ही हे पाणी याची जी पावडर करून ते पावडरचा वापर करू शकता. त्यानंतर सगळ्यात जाणीव उपाय आहे कांद्याच्या रसाचा वापर. केसांच्या अनेक समस्या म्हणजे जसे कोंडा, केसांची वाढ, केस गळती, केस पांढरे होणे यासाठी कांदा अगदी रामबाण उपाय आहे. केसांच्या अनेक समस्यापासून दूर करण्यासाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर असतो. पांढरे केस काळे करण्यासाठी हा देखील खूप फायदेशीर आहे. तुम्ही कांद्याचा रस थेट केसांना लावू शकता किंवा मोहरी किंवा नारळाच्या तेलात मिक्स करून वापरू शकता. त्यानंतर आहे बदामाच्या तेलाचा वापर. हे खूप थोडंसं खर्चिक जरी असलं पण पॉवरफुल उपाय आहे. बदामाचं तेल जे आहे केसांना नैसर्गिक नरिश करण्यासाठी खूप महत्त्वाचा कार्य करतं. बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आढळतं, केसांसाठी खूप फायदेशीर असतं. अकाली केस पांढरं होणं, तुटणं, मजबूती कमी होणं यासाठी खूप फायदेशीर. लिंबाचा रस केसांना केवळ चमक आणि व्हॉल्यूम देत नाही तर केसांना वाढीला देखील मदत करतो. त्यासाठी तो निरोगी आणि मजबूत केस वापरतो. या व्यतिरिक्त तुम्ही नॅचरल मेहंदीचा वापर देखील करू शकता. आता एक असा उपाय की ज्यामध्ये 2 पानं लागतील. एक आहे सीताफळीचं पान आणि पेरूचं पान. हे पान दोन्ही घ्या आणि जो दगडी वरवंटा आहे किंवा कुठल्याही दगडाच्या सरफेसवर याला घासा, मिक्सरमध्ये बारीक करू नका. हे पानं एकदा त्या ठिकाणी घासा. यामध्ये थोडंसं पाणी थोडंसं तेल किंवा पाणी त्या ठिकाणी टाका. याचा जो लेप आहे तर तो तुमच्या केसांना लावा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवून काढा. तर हा लेप तुम्ही 7 ते 8 दिवस जर लावला किंवा महिन्यातून हप्त्यातून एक ते 2 वेळा जर त्या ठिकाणी वापरला तर केस फार मजबूत होतात, खूप जबरदस्त टिकतात आणि यामध्ये आयुर्वेदिक आधार देखील त्या ठिकाणी आहे. तर ह्या 2 पानांचा वापर करून नक्कीच तुम्ही केसांची वाढ त्या ठिकाणी करू शकता, पांढरे केस काळे करू शकता आणि अशा पद्धतीने केसांच्या समस्यावर उपाय करू शकता. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि व्हिडिओमध्ये थोडी जरी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कोणता व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ.